अक्षू, अगं काही दिवस नको करू जॉब. राख त्यांची मर्जी. पुढे मागे होतीलच ना बदल. थोडीच कायम तसं राहील. आणि नाही झाला बदल तर काय बाबा, मी काय आयुष्यभर असंच रडत राहायचं? आधीच मला त्याच्याबद्दल काहीही फिलिंग नाहीये, तरी सुद्धा मी स्वतःला तयार करते फक्त तुमच्यासाठी. पण तुम्हीच माझा विचार करत नाही आहात. अक्षू, याचा अर्थ मला तुझी काहीच काळजी नाहीये का? माझ्या मताला आणि माझ्या अनुभवाला काहीच किंमत नाहीये का? असं असेल तर सोड. तुला हवं ते कर. मी आता काही बोलतच नाही. बाबा तिला बोलून निघून गेले तसा अक्षयाने डोक्यावर हात मारला. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग. पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये. अध्यायम भाग 42. अक्षया आता पोहे बनवत होती. एक बाजूला चहा उकळत होता आणि एक बाजूला ती पोहे हलवत होती. पण तिचं मन मात्र शांत नव्हतं. एवढ्यात बाबा आत आले. तिला जाणवलं तशी ती बाबांकडे रागाने पाहू लागली. बाबा, त्या समीरचे आई वडील बाहेर काय बोलत आहेत आणि तुम्ही हो ला हो काय करताय? अक्षू, शांत हो. माझं ऐक. जॉबचं आपण समीर सोबत नंतर बोलून घेऊ. तू आता त्याच्या आई वडिलांसमोर फार काही बोलू नकोस. ते बरं दिसत नाही. अगदी बरोबर असलं तरीही मला नाही आवडणार त्यांनी तुला नावं ठेवलेली. ते कोण मला नावं ठेवणारे? त्यांची विचारसरणी पाहिलीत का तुम्ही? बाबा, काय म्हणून तुमचा हट्ट चाललाय हो? अक्षू, गप्पा बसणारेस का आता? बोलू आपण ते गेल्यावर. मला ना आता काही बोलायचंच नाहीये तुमच्याशी. ती भरलेल्या डोळ्यांनी पुढं पाहू लागली. आता तिला पुढचे पोहेही धुसर दिसत होते. अक्षू, शहाणं माझं बाळ. अगं समीर चांगला आहे. आपण त्याच्याकडं पाहूया ना. तो तुझ्या बाजूने असला म्हणजे झालं. ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले आणि बाहेर निघून गेले. अक्षया काही वेळाने पोहे घेऊन आली. सर्वांना पोहे सर्व केले तसे बाबा तिला म्हणाले, अक्षू, ये ना तूही बस इथे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा ना तिला. आता काय विचारायचं? तिच्या हातचे पोहे खाऊन तर एवढं लक्षात आलंय की ती उत्तम स्वयंपाकही बनवत असेल. हो, ते तर आहेच. ती खरंच खूप छान जेवण बनवते. बाबा म्हणाले. तुझं शिक्षण काय झालंय बेटा? त्याच्या आईने विचारलं. माझं कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन झालंय आणि त्यानंतर डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केलाय मी. ती खाली पाहत म्हणत होती. कसा बसा राग कंट्रोल करून ती अगदी शांतपणे बोलत होती. कशाला हवं यांना माझं एज्युकेशन? घरीच बसवायचंय तर? ती मनातच म्हणाली. वा, छान. आणखी काय येतं तुला स्वयंपाक आणि घरकामा व्यतिरिक्त? मला ना स्वयंपाक आणि इतर कामाशिवाय खूप खूप कंटाळा येतो काम करायचा आणि सतत झोपही येते. काम पुढं पाहिलं की. ती जांभई देत म्हणाली आणि पुढच्या क्षणाला कशी तरी हसली. तिचं ते बोलणं पाहून समीरचे डोळे मोठे झाले, जे पहिल्यांदा बाबांकडे गेले आणि नंतर तिच्याकडेच रोखून पाहत होते. बाबाही शॉक झालेले तिचं असं बोलणं ऐकून. ते तिच्याकडे तिला गप्प करायला पाहत होते, पण ती समीरकडे पाहत होती. समीरला तर माहिती आहे हो ना समीर? ती मिश्किल हसत म्हणाली. आई, अगं गंमत करते ती. तिला मजाक करायची खूप सवय आहे. अक्षू, आई बाबा समोर आहेत. तिला तो गप्प राहायचा इशारा करत डोळे मोठे करत म्हणाला. अगं बाई, गमतीशीर स्वभाव दिसतोय तिचा. त्याची आई म्हणाली. हो, पण अशी गंमत आमच्या आबांसमोर चुकूनही करू नकोस हा बेटा. त्याचे बाबा म्हणाले. हो का? बरं, आता तुम्हाला मला काही विचारायचं नसेल तर मी जाऊ? अगं बस ना. कुठं चालली आहेस आता? अक्षू, काय सांगितलं मी मगाशी? ते शेवटचं वाक्य तोंडातच पुटपुटले आणि डोळ्यांनीच तिला दटावत म्हणाले. हो, आय एम सॉरी. मी विसरलेच बाबा. तुमचं चालू द्या. तुम्ही घ्या ना काका काकू. मी केले आहेत पोहे. ठोसा आणि निघा.
ती त्यांना गोड स्मित करत मनातच म्हणत होती. अक्षया तिथेच त्याच्या आई वडिलांचं लक्ष तिच्यावर येताच त्यांच्याकडे स्मित करून पाहायची आणि समीरकडे लक्ष गेल्यावर तुला ना मी नंतर पाहते असे काहीसे भाव तिच्या डोळ्यात येत होते. आणि ते तिच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव पाहून समीर मात्र घाबरला होता. समीरचे आई बाबा आणि त्याची बहीण निघाली पाहून त्यांना सोडायला अक्षया आणि तिचे वडील बाहेर आले. बाहेर आल्यावर समीर तिच्या जवळ आला. अक्षया, आर यू ओके? ऐक ना, आपण बोलू यावर. तो तिला विचारतानाचा त्याचा आवाज हळू होता, पण तिने त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला. काय बोलायचंय? आता आणखी काही उरलंय का? ती तेवढ्याच आवाजात म्हणाली. तिच्या आवाजात राग स्पष्ट जाणवत होता. तू शांत हो ना, मी बोलतो तुझ्याशी यावर. त्यांचा स्वभाव असा का आहे याच्याशी माझं काही देणं घेणं नाहीये. हे माझं आयुष्य आहे समीर, आणि मी काही खेळणं नाहीये, कोणाच्याही इच्छेवर चालेल. ती थोडीशी चिडचिड करत म्हणाली. अक्षया, मीही फक्त तुझ्या बाबांसाठीच करतोय. ही गोष्ट मी बाबांना आधीच बोललोय. काही कारण आहेत घरात ज्यामुळे असं वातावरण आहे माझ्या. समीर, पण तुला कळतंय का हे जे काही चाललंय त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर होणार आहे? मला माहीत नाही, पण असंच असेल तर आपण थांबूया. अक्षया, तू थोडी शांत राहशील का? आपण बोलू उद्या भेटल्यावर, म्हणतोय ना मी तुला आणि तुझ्या घरच्यांना कोणालाच दोष देत नाहीये समीर. ती त्याला थांबवत म्हणाली. तिचा आवाज आता सौम्य झाला होता. पण हे लक्षात ठेव, माझ्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करायचा अधिकार फक्त मला आहे, तो कोणालाही नाही, अगदी तुलाही. आणि याचं कारण मी आधीही तुला बोलले आहे, कदाचित तू विसरला असशील. समीर, चल ना, का इथंच थांबायचंय तुला? त्याची आई म्हणत होती. हो आलो, मला निघावं लागेल, उद्या बोलू, म्हणत तो तिथून निघून गेला. ते सगळे निघून गेले तशी अक्षया वळली आणि घरात येत तिनं हॉलमध्ये झालेला पसारा आवरायला घेतला. सगळे डिश आणि ग्लास आणून सिंकमध्ये ठेवले आणि भांडी घासायला घेतली. काहीच वेळात बाबाही आत आले. अक्षू, काय होतं ते मघाशी? काहीही वेड्यासारखं काय बोलत होतीस? हे असे संस्कार दिलेत का मी तुला? बाबा तिला विचारत होते आणि ती गप्प होती, त्यांना काहीच उत्तर देत नव्हती. अक्षू, अगं मी काय विचारतोय? बाबा आता तिच्या जवळ येत तिला स्वतःकडे वळवत विचारू लागले. बाबा, मला ना आता या विषयावर बोलायचंच नाहीये. मी कितीही काही सांगितलं तर माझं कोणी ऐकणारच नाही, तर बोलून तरी काय उपयोग? इतके सगळे सायन्स समोर दिसत असून सुद्धा तुम्हाला त्याच्याशी माझं लग्न ठरवून रिकामं व्हायचंय, जणू काही तोच एकमेव शेवटचा या जगातला मुलगा आहे. तर ठीक आहे, तुमचंच करा खरं. अक्षू, अगं समीर तसा नाहीये, तो चांगला मुलगा आहे. हाताची सगळी बोटं सारखी नसतात अक्षू, हे लक्षात घे. घरातले सगळे लोक सारखे नसतात. नवरा चांगला असणं महत्त्वाचं. तो सोबत असेल तर घरातले प्रश्न असे सुटतात. हो, मग तुमची काय इच्छा आहे बाबा? मी आता लग्नानंतर घरी बसू? ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी घरी बसते असं समजा. हवं तर समजा माझ्या माघारी इथं तुम्हाला काही झालं तर कोण येणार आहे? त्या दिवशीचा दिवस आठवतोय ज्या दिवशी तुम्हाला माइल्ड हार्ट अटॅक आलेला? माझी अवस्था काय झालेली? उद्या असंच काही झालं माझ्या माघारी तर काय आहे याचं उत्तर तुमच्याकडे? उद्या तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कधी किती पैसे लागू नये, पण लागलेच तर काय? मी घरी बसल्यानंतर हे लोक देतील का पैसे? करतील का मदत? जर यांच्या घरात असं वातावरण असेल तर ते मला इथं पाठवतील का? तरी ही सुद्धा शंकाच आहे. उद्या तुम्हाला काही झालं, तुम्हाला काही आजारपण आलं तर ते लोक मला इथं सोडतील का? मग मी काय करायचं? बस हतबल होऊन तळमळत राहायचं का बाबा? अगं मग तुझी इच्छा काय आहे? का मला काहीतरी व्हावं ही? असा नकारात्मक विचार का करतेस तू असाच विचार करत राहिलीस ना तर असंच होईल. हे काय बोलताय तुम्ही? मी काय बोलते, तुम्ही काय बोलत आहात? मी नकारात्मक विचार करत नाहीये हा बाबा, मी सगळ्या बाजूने विचार करते आहे. तुमच्यासारखा तात्पुरता विचार नाही करत आहे. तुम्हाला बस माझं लग्न करायचंय बस, आणि मला या घरातून हकलायचंय.
माझा मुद्दाच कळत नाहीये अक्षु तुला. अगं मुलगा चांगला आहे ना, मग आपण त्याच्याशी बोलू ना. आणि तो त्याच्या घरच्यांच्या ताटाखालचा मांजर असेल तर काय करणार आहात तुम्ही? अक्षु, समीर तसा नाही वाटत आहे. तुम्हाला कसं कळलं? अगं रोज आठवणीने कॉल करतो तो मला, काळजीने विचारपूस करतो. इतका प्रेमळ मुलगा तुला किती सुखात ठेवेल याचा विचार कर. आणि मी बोलतोय ना त्याच्याशी या विषयावर. माझ्या ऐकण्याबाहेर नाहीये तो. तुम्ही काय बोलणार आहात मला माहिती आहे. तो तर मगाशी मला म्हणाला की त्याने तुम्हाला ऑलरेडी या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली होती, तरीही तुम्ही पुढे निघालाय. अक्षु अगं, काही दिवस नको करू जॉब. राग त्यांची मर्जी. पुढे मागे होतीलच ना बदल. थोडीच कायम तसंच राहील. आणि नाही झाला बदल तर काय बाबा, मी काय आयुष्यभर असंच रडत राहायचं? आधीच मला त्याच्याबद्दल काही फिलिंग नाही आहे, तरी सुद्धा मी स्वतःला तयार करते आहे फक्त तुमच्यासाठी. पण तुम्हीच माझा विचार करत नाही आहात. अक्षु, याचा अर्थ मला तुझी काहीच काळजी नाही आहे का? माझ्या मताला, माझ्या अनुभवाला काहीच किंमत नाही आहे का? असं असेल तर सोड, तुला हवं ते कर. मी ना आता काही बोलतच नाही. बाबा तिला बोलून निघून गेले तसा अक्षयाने डोक्यावर हात मारला. काय चाललंय हे माझ्या आयुष्यात? या बाबांना काय झालंय? अगदी टिपिकल सिरियलमधल्या बाबांसारखे का वागत आहेत हल्ली कळतच नाहीये. मला समजतच नाहीये त्यांना कसं समजावू. आय नो ते माझी कमजोरी आहे, त्यांना चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच मला हे सगळं गप सहन करावं लागतंय. कसं होणार रे देवा? खरंच काहीच कळत नाहीये. आता तूच मार्ग दाखव. ती स्वतःशीच म्हणत होती. एवढ्यात तिचा मोबाईल तिथेच बाजूला किचन कट्ट्यावर होता, ज्यावर नोटिफिकेशन वाजलेलं. तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं. पाहते तर चक्क तिच्या स्टेटसवर अर्जुन सरांचा रिप्लाय होता. सो ब्युटिफुल, जस्ट कीप स्माइलिंग लाईक धिस. तो रिप्लाय पाहून तिच्या गालात आपोआपच स्मितहास्य उमललं. तिनेही त्यावर त्याला स्माइली पाठवून दिली. त्याचा असा रिप्लाय आल्यावर तिच्या मनात आपोआपच एक वेगळी लहर उमटून गेली होती. तो आठवला की एक आत खोल हृदयात काहीतरी मिळाल्यासारखं वाटत होतं, पण नेमकं काय हे तिच्या लक्षात येत नव्हतं. पुढच्या क्षणाला तिच्या मनाला कसलीशी भीती छळून गेली. कोणापुढे नमतं न घेणाऱ्या अक्षयाला तिच्याच बाबांसमोर नमतं घ्यावं लागत होतं. पण काय होणार आहे तिच्या आयुष्यात तिलाच समजत नव्हतं. त्या दिवशी ती बाबांशी फारशी बोललीच नव्हती, नाही ते तिच्याशी बोलत होते. दोघंही एकमेकांवर चिडलेले गप्पच होते. दुसऱ्या दिवशी अक्षया ऑफिसमध्ये जायला निघाली. आताही ती बाबांशी नीट बोलत नव्हती, पण तरीही त्यांच्या घराबाहेर पडताना त्यांना सगळ्या सूचना देत होती. मी ऑफिसला जाते, दुपारी जेवण वेळेवर करून घ्या आणि हो, सकाळची गोळी आठवणीने घ्या. हो मला कळतं, मी काही लहान नाहीये. लहान नाहीत पण वागता येतं तसेच ना, म्हणत ती सरळ घराबाहेर पडली. अक्षय ऑफिसमध्ये पोहोचली तर दरवाजातून आत जातानाच अर्जुनचं कोणाला तरी मोठ्याने झापणं चाललेलं, जे तिला बाहेरून आत जातानाच लक्षात आलं. तसा तिने तिचा वेग वाढवला. आजचा भाग इथं संपलेला आहे. अक्षयाला बाबांच्या जबरदस्तीमुळे समीर समोर नमतं घ्यावं लागतंय. बघूया समीरचा हा खोटेपणा बाबांच्या समोर कधी येतोय. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.